यानंतर एक महत्त्वाची बातमी, राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाच्या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित राहिले नाहीत। आदित्य ठाकरेंना 2 वेळा बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र आदित्य ठाकरे काही बैठकीला गेले नाहीत। राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत। मविया म्हणून विधान भवनात बैठक बोलावण्यात आली। या बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तिथं हजर नव्हते। त्यांनी बैठकीला दांडी मारली। राज्यसभेच्या जागेसाठी मवियात पेच कायम आहे। आज त्यासाठी बैठकही बोलावण्यात आली होती, मात्र या बैठकीला ठाकरे गटानं चक्क दांडी मारली। आदित्य ठाकरे यांना 2 वेळा बोलावण्यात आलं होतं या बैठकीसाठी, मात्र तरीही ते गेले नाहीत। आदित्य ठाकरे या एका जागेसाठी ठाम आहेत। ठाकरे गटालाच ही जागा मिळावी असं त्यांचं ठाम मत आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या संपर्कात आहेत। देवेंद्र, रस्सीखेच पाहायला मिळते आता मवियात। अवघी एक जागा आहे आणि 3 पक्ष आहेत, मात्र प्रचंड ओढाताण पाहायला मिळते। अगदी बरोबर आहे। राज्यसभेची एक जागा जी आहे ती महाविकास आघाडीला आहे आणि त्यावरूनच रस्सीखेच, जोरदार रस्सीखेच सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। विधानसभेचं सत्र सुरू आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते उपस्थित राहिलेले नाहीयेत। आदित्य ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेची जागा जी आहे ती त्यांच्या पक्षाला मिळावी। दुसरीकडे काँग्रेस देखील आग्रही आहे राज्यसभेची जागा त्यांना मिळवण्यासाठी, तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे देखील राज्यसभेची जागा त्यांना मिळावी यासाठी आग्रह आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या बैठका पार पडतात आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली आग्रही भूमिका मांडताना मिळतं आणि जी माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे मात्र यांनी या सगळ्या बैठकीला जाणं टाळलेलं आहे। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।